विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि सृजनशील विचारांना चालना देण्यासाठी कोल्हापुरातील KIT महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही 2 दिवसीय राष्ट्रीय स्पर्धा सुरू झाली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन आज पुण्यातील स्क्वेअरसॉफ्ट टेक्नॉलॉजी संस्थेचे संस्थापक रमेश घरमळकर यांच्या हस्ते झालं। केंद्रीय रेल्वे आणि पर्यावरण मंत्रालयासह विविध विभागांच्या वतीनं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते। KIT कॉलेजमध्ये आजपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन पुण्यातील स्क्वेअरसॉफ्ट टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष रमेश घरमळकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर मोहन वनरोटी यांच्या उपस्थितीमध्ये झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साजिद हुदली होते। यावेळी घरमळकर यांनी या स्पर्धेतून नव्या पिढीचं कौशल्य जगासमोर येईल असं सांगून गेली 3 वर्ष ही स्पर्धा भरवण्याची संधी KIT कॉलेजला मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। हॅकॅथॉन स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सकारात्मक विचारांना चालना देणारी आणि संशोधन वृत्ती जोपासण्यास मदत करणारी आहे। सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIचं मोठं आव्हान तयार झालंय। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपला बौद्धिक विकास अधिक सक्षमपणे करावा असं आवाहन त्यांनी केलं। अध्यक्षीय भाषणात साजिद हुदली यांनी भारत देश हा विविध संकल्पना राबवणारा देश असल्यानं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी उमेश राठोड, प्रसाद दिवाण, सुनील कुलकर्णी, दीप्ती कुलकर्णी, दीपक चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। गुरुवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे।